नमस्कार शेतकरी बांधवांनो, आणखी एका प्रेरणादायी अशा व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण थोडं जर पाठीमागे गेलोत तर आपल्या गावखेड्यात आजी आजोबा कोंबड्या पाळायचे, उकांड्यावर चरायच्या, त्यामधून आपल्याला अंडे मिळायचे आणि त्या अंड्यापासून आपण पिल्ले काढायचो. परंतु पद्धत बदलली, आधुनिक युग आलं आणि आधुनिक युगामध्ये अंड्यापासून पिल्ले काढण्याची पद्धतसुद्धा बदलली. ही पद्धत पाहून आणि मार्केटला त्या पिल्ल्याची मागणी पाहता सागर गायकवाड नावाच्या एका युवकाने मेट्रो इन्क्युबेटरच्या नावानं कंपनी सुरू केली आणि याच कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे इन्क्युबेटर महाराष्ट्रातील कोंबडी पालक शेतकऱ्यांना पुरवले जातात. मग सागर गायकवाड किती प्रकारचे इन्क्युबेटर बनवतो, त्यामध्ये प्रकार कसे आहेत, किमती कशा कशा आहेत, इन्क्युबेटरमधून पिल्ले कसे काढले पाहिजेत, पिल्ले तयार झाल्यानंतर ते पिल्ले किती सुदृढ आहेत हे आज आपण प्रत्यक्ष डेमो पाहणार आहोत. चला तर मग मेट्रो इन्क्युबेटर कशा पद्धतीत काम करतात आज आपण पाहूया. सागर सर, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील जे शेतकरी त्यांना परिचय सांगा तुमचा. नमस्कार, माझं नाव सागर गायकवाड आहे. आमचं गाव वडाचीवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येतो सर. अच्छा, तर माझा साधा प्रश्न आहे की कोंबडी खालून काढलेले पिल्ले आणि इन्क्युबेटर मधून काढलेले पिल्ले यातला फरक काय सांगा. सर, दोन्हीमध्ये सेमच आहे. कोंबडीमध्ये कसं कोंबडी कमी क्वांटिटी काढते, ह्याच्यामध्ये जास्त काढते. आणि कोंबडी काय करते, सेम जसं टेम्परेचर मशीन मध्ये जसं टेम्परेचर आहे तसं कोंबडी पण हीट देते, गरमी देते आणि अंडे गोळते. सेम प्रोसेस इन्क्युबेटर मध्ये पण आहे. टेम्परेचर देते आणि अंडे गोळते, बाकीचं काही फरक नाही. दोन्हीमध्ये एकदम चांगल्या क्वालिटीचे पिल्ले निघतात. अच्छा, त्याच्यामध्ये एकदम जास्त क्वांटिटी निघते, त्याच्यामध्ये कमी क्वांटिटी निघते, एवढाच फरक आहे. आणि कोंबडी खाली कसं उन्हाळ्यामध्ये वगैरे पिल्ले निघत नाहीत, ह्याच्यामध्ये कसं कंटिन्यू तुम्ही 12 महिने पिल्ले मशीन मध्ये तिन्ही ऋतूमध्ये तुम्ही पिल्ले काढू शकता याच्यामध्ये. अच्छा, आता जी तुम्ही इन्क्युबेटर बनवतात अगदी त्याच्या लहानात लहान इन्क्युबेटर पासून ते मोठ्यात मोठं त्याची प्रोसेस कशी, किती अंड्याचे, त्याबद्दल काय सांगा, सविस्तर सांगा. आपल्याकडे सर्वात लहान थर्माकोलचं मशीन आहे. थर्माकोलचं? हो, हे सेमी ऑटोमॅटिक इन्क्युबेटर येतं. सेमी ऑटोमॅटिक ह्याच्यामध्ये 100 अंडे बसतात. ज्यांच्याकडे डेलीचे 5 अंडे पडतात, फक्त 5 अंडे, फक्त 5, ज्यांच्याकडे डेली फक्त 5 अंडे पडतात त्यांच्यासाठी हे इन्क्युबेटर एक नंबर आहे. अच्छा, हे कसं काम करते? ह्याच्यामध्ये कसं आहे, एक बल्ब लावून द्यायचा 100 वॅटचा, सेंटरला पाणी ठेवून द्यायचं, साईडनं पूर्ण अंडे ठेवून द्यायचे आणि सकाळ संध्याकाळ अंडे फक्त हाताने रोटेशन करायचे. हा, म्हणजे हाताने थोडं थोडं हलवत राहायचं, दोन्ही साईडनं अंडे आणि मध्ये सेंटरला पाणी किती ठेवलं पाहिजे? एक छोटासा बाउल ठेवून द्यायचा, बॉल. हा, बाकीचं टेम्परेचर पूर्ण ऑटोमॅटिक असते. अंडे फक्त सकाळ संध्याकाळ 2 टाइम फिरवला. इथं फक्त छोटा एक बल्ब लावायचा. अरे वा, थर्माकोलचं पूर्ण. हो, थर्माकोल. अच्छा, हे आपण सगळ्यांना कॅश ऑन डिलिव्हरी पण मशीन हे प्रोव्हाइड करतो. अच्छा, याची किंमत काय? ह्याची 2000 रुपये किंमत आहे. 2000? हो, 2000 रुपये. आणि हे आपलं अमेझॉन वरती अवेलेबल आहे. जर मेट्रो इन्क्युबेटर सर्च केलं तर अमेझॉन वरती पण मिळून जाईल सर्वांना. अच्छा, ज्यांचं आमच्याकडून डायरेक्ट घेतलं तर अमेझॉन तर्फे पण घेऊ शकतात. अच्छा, आता याचं पुढचं वर्जन कोणतं? त्याच्या पुढचं वर्जन आपलं फायबर मध्ये येतं इन्क्युबेटर, तर जास्त हेवी क्वालिटी येतं. 50 अंड्याचं ऑटोमॅटिक वाला इन्क्युबेटर आहे. हो, ह्याच्यामध्ये पूर्ण ऑटोमॅटिक अंडे फिरतात. डेलीचे ज्यांच्याकडे 4-5 अंडे येतात त्यांच्यासाठी पण हे एकदम चांगले इन्क्युबेटर. अच्छा, ह्याच्यात बल्ब लावायचे तिथं, ह्याच्यात किती अंडे बसतात? ह्याच्यामध्ये 50 अंड्याचं 100 अंड्याचं 2 टाईप मध्ये इन्क्युबेटर येते. अच्छा, हे एकदम फुल ऑटोमॅटिक आहे. ह्याच्यात सुद्धा ट्रीची गरज नाही? नाही, ह्याच्यामध्ये काहीच गरज नाही. ह्याला फक्त अंडे ठेवून द्यायची, ह्याला बघायचं गरज नाही. ह्याला ऑटोमॅटिक हलवतं ते? पूर्ण ऑटोमॅटिक हलवतं. ह्याची किंमत 2 प्रकारचं आहे आपल्याकडे, 50 अंड्याचं, 100 अंड्याचं. 50 अंड्याचं 6500 रुपये आणि 100 अंड्याचं 9000 रुपये. अच्छा, हे पण कॅश ऑन डिलिव्हरी आम्ही देतो. अच्छा, आता याचं पुढचं वर्जन? ह्याच्या पुढचं वर्जन आपल्याकडे अॅल्युमिनियम बॉडीमध्ये आहे. जवळपास 4 ते 5 प्रकारचे इन्क्युबेटर ह्याच्यामध्ये आहेत आपल्याकडे. अच्छा, आता ह्याच्यामध्ये किती अंड्याचे? ह्याच्यामध्ये आपल्याला 75 अंड्याचं आहे, हे नंतर 150 अंड्याचं आहे, नंतर 300 अंड्याचं येतं. अजून एक ह्याच्यामध्ये मॉडेल येतो 200 अंड्याचं आणि हे डायरेक्ट आपलं 500 अंड्याचं. अच्छा, मग आता 500 अंड्याचं जे आहे तर ह्याची किंमत कशी, ह्याचं काम कसं? ह्याची किंमत फक्त 30,000 रुपये किंमत आहे. अच्छा, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढा रेट कमीला कोण देतच नाही. 30,000 रुपये आपली किंमत आहे. डायरेक्ट येऊन पण परचेस करू शकतात किंवा आम्ही पण पाडून देतो. थोडाफार ऍडव्हान्स देऊन ह्याची पण कॅश ऑन डिलिव्हरी होते. एवढ्या मोठ्या मशीनची पण कॅश ऑन डिलिव्हरी होते, पण थोडेफार चार्जेस एक्स्ट्रा जाते कॅश ऑन डिलिव्हरीसाठी. कॅश ऑन डिलिव्हरीसाठी? अच्छा, आता तुम्ही मग बोलत असताना गोष्ट सांगितली की लाईट गेल्यावर हे काहीतरी तुम्ही विशिष्ट काम करते, काय करते? जर लाईट गेली ना, हे पूर्ण मशीन जे आहेत ना, पूर्ण मशीन इन्व्हर्टरवर पण चालतात आणि सगळ्या मशीन. अच्छा, आणि अजून दुसरे आपल्याकडे मॉडेल आहे ते डायरेक्ट लाईटवर पण चालतात. आणि कोणाला जर भरपूर लाईटचा प्रॉब्लेम असेल तर हे आपण बॅटरीवर चालणार इन्क्युबेटर ते पण आपण ह्याच्यामध्ये तयार करून देतो. म्हणजे आपल्या चार्जिंगच्या बॅटरीवर? हो, चार्जिंग बॅटरीवर, पंपाच्या बॅटरीवर, कोणत्या ह्याच्यावर पण चालतं. आपल्या फवाराच्या पंपावर? हो, फवाराच्या पंपावर. एवढे छोटे बॅटरी चालते? हो, छोट्या बॅटरी चालते. 100 अंड्यापर्यंत चालते.
100 अंडे असले की आपलं फवाराची बॅटरी लावली की चालू झालं ते. अच्छा. आता ह्याच्यामध्ये तुमच्याकडे मेड इन चायनाचे सुद्धा आहेत. हो, मेड इन चायनाचे. चायनाचे कसे लोक ते चॅनल मध्ये चले तो चांतक नाही, आपण आता कंटिन्यू जवळपास 6-7 वर्ष झालं हे विकत आहे. अमेझॉन वरती, फ्लिपकार्ट वरती आणि डायरेक्ट आपण कस्टमर भरपूर घेऊन जातो ह्याच्यामध्ये आपल्याकडे जवळपास 64 अंड्याचं, 128 अंड्याचं, 192 अंड्याचं हे ड्युअल पॉवर आहे. म्हणजे बॅटरीवर पण चालते डायरेक्ट आणि लाईटवर पण चालते, दोन्हीवर पण चालते. अच्छा. आणि ह्याची पण वॉरंटी येते, म्हणजे हे तसं विदाउट वॉरंटी नाही, हे पण ह्याला 6 महिन्याची आम्ही वॉरंटी देतो. आणि हे जे बाकीचे आहेत त्यांना 1 वर्ष इलेक्ट्रिक पार्टची वॉरंटी, बॉडीसाठी 10 वर्ष वॉरंटी. आणि चायनाची 6 महिने. 6 महिने. आता किती प्रकारचे इन्क्युबेटर? ह्याच्यामध्ये आपल्याकडे जवळपास 3 ते 4 प्रकारचे येतात. आता 3 प्रकारचे आपण ठेवले तिथे. आता ते जरा विशिष्ट दिसते, ते कसं आहे? ते 50 अंड्याचं इन्क्युबेटर आहे. 50 अंड्याचं? हो. त्याला उघडा ह्याला हे 50 अंड्याचे येतं. ह्याच्यासोबत आपण फ्री मध्ये एक ड्रिंकर, एक फीडर असे फ्री मध्ये सिस्टम देतो. 50 अंड्याचे इन्क्युबेटर आहे, हे ड्युअल पॉवर आहे. आणि ह्याच्यानंतर अलीकडचं हे 64 अंड्याचं आहे. हे जे अंडे, हे जे कप्पे दिसते त्यात अंडे ठेवायचे? हो, त्याच्यामध्ये उभे अंडे ठेवून द्यायचे. उभे अंडे ठेवून द्यायचे. ह्याचे किती अंडे बसतात? ह्याच्यामध्ये 48 अंडे बसतात. 48. क्या बात आहे, गुड. त्याच्यानंतर हे आपलं 192 अंड्याचे येते. 192 अंड्याचे येते. त्याच्यामध्ये एक ड्रिंकर, एक फीडर, एक कॅन्डलिंगसाठी टॉर्च. म्हणजे कॅन्डलिंग म्हणजे 18 दिवसानंतर पिल्ले वगैरे तयार झालेत ना, ते ह्याच्यावरती समजते. अच्छा. ते काय बाकी सामान? ते बाकीचं हे ड्युअल पॉवर बॅटरीचे केबल आहे. लाईट जर गेली, ज्यांच्याकडे इन्व्हर्टर वर घेऊ शकत नाही तो फार्मर, ते डायरेक्ट इथं वायर कनेक्ट करून डायरेक्ट बॅटरीला हे 2 वायर, हे बॅटरीला वायर लावायची. बॅटरीला वायर लावली की सुरू होते मशीन. ह्याच्यात किती अंडे बसतात? ह्याच्यामध्ये आता 192 अंड्याचं इन्क्युबेटर आहे. 192. हो. ह्याची किंमत काय म्हणलात? ह्याची किंमत 15,000 रुपये. 15,000 रुपये. 6 महिने वॉरंटी. 6 महिने आता वॉरंटी. कॅश ऑन डिलिव्हरी काय? हो, पूर्ण कॅश ऑन डिलिव्हरी मिळते. फक्त बुकिंगसाठी 500 रुपये अमाऊंट देऊन बाकी पूर्ण कॅश ऑन डिलिव्हरी करू शकतो. अच्छा. आता हे जे सेंटरला दिसतं आपल्याला छोटं, हे किती अंड्याचं? 64 अंड्याचे इन्क्युबेटर. 64 अंड्याचं. सेम प्रोसेस आहे. आणि ह्याचा फायदा काय आहे, नंतर हे मशीन 128 करू शकतात फार्मर, 192 पण करू शकतात. हे फ्रेम आणि एक ट्रे घेतला की नंतर चाल सोडलेली मोठं करू शकतो. राईट, मोठं करू शकतो. हे दोनच फक्त इन्क्युबेटर असे आहेत. ह्याची कॅपॅसिटी आपण भविष्यात वाढवू शकतो. अच्छा. आणि ह्याची किंमत काय सर? ह्याची किंमत 7,500 रुपये किंमत आहे. 7,000. हे बॅटरी चालतं ना? हो, हे पण बॅटरी चालतं आणि लाईटर पण चालते. अच्छा. आता आपल्याला इकडे आणखीन 2 इन्क्युबेटर दिसतात, त्याबद्दल काय सांगा? हे आपले थर्मोकोल मॉडेल मध्येच आहेत. हे 2 इन्क्युबेटर 100 अंड्याचे सर. 100 अंड्याचे? हो, 100 ह्याची किंमत काय? ह्याची 2,000 रुपये किंमत आहे. 2,000 रुपये. हो. व्हेरी गुड. आता ही जो वरीचे आपल्याला थर्मामीटर दाखवतं, हे मीटर दाखवतंय, हे मीटर काय काम करतं? हे पूर्ण टेम्परेचर मेंटेन करतं. आपण जेवढं सेट केलं टेम्परेचर, तेवढं टेम्परेचर आतमध्ये मेंटेन करून देते हे. अच्छा. आपण चांगल्या क्वालिटीचा आपण वापरतो, म्हणजे एकदम आत ट्रान्सफॉर्मर वगैरे, म्हणजे गॅरंटी वाला कंट्रोलर येते हे. अच्छा. आता एक विशेष आहे की ह्याचे टेम्परेचर मेंटेन करताना मधीच लाईट जाती, काही वेळानंतर येते, मग त्याचं मॅनेज कसं केलं पाहिजे? त्याचं पूर्ण सेट केलेलं असतं आपण टेम्परेचर. किती वेळा पण लाईट जाऊ द्या, किती वेळ पण लाईट येऊ द्या, सेट केलेलं टेम्परेचर कधीच हलत नाही. आणि लाईट जर गेली तर 3 तासाला काहीच प्रॉब्लेम नाही. 3 ते 4 तास ह्याच्यामध्ये हिट मेंटेन राहते. पूर्ण पॅक बॉक्स सगळेच आपले पूर्ण मशीन पॅक येतात. आतापर्यंत आपण हे लहान मशीन इन्क्युबेटर पाहिले, ज्यांच्याकडे थोडे अंडे पडतात, ज्यांच्याकडे 5-10 अंडे पडतात, त्यांच्यासाठी लहान इन्क्युबेटर झाले. आता जे कमर्शियल लेवलला जे फार्मिंग करतात, पोल्ट्री फार्मिंग करतात, त्यांच्यासाठी हे इन्क्युबेटर आहे. 500 अंड्याचं इन्क्युबेटर आहे. तर ह्याच्यामध्ये असे 5 ट्रे येतात आपले. 100 अंड्याचे ट्रे आहेत. ज्यांच्याकडे डेलीचे जवळपास 20 ते 30 अंडे पडतात, त्यांच्यासाठी इन्क्युबेटर 1 नंबर आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही असे आडवे अंडे ठेवू शकता. आणि ह्याच्यामध्ये पूर्ण ऑटोमॅटिक हे रोटेशन होत राहतं. असं म्हणजे ऑटोमॅटिक रोटेशन होतं? पूर्ण ऑटोमॅटिक असं रोटेशन होतं. 18 दिवसानंतर फक्त कनेक्टर ह्याचा काढून घ्यायचा आणि ह्याच्यामध्येच पिल्ले आपले रेडी होतात, पूर्ण निघतात ह्याच्या. अच्छा. ह्याच्यात किती अंड्याचं? हे 500 अंड्याचं आहे सर. अच्छा. हो. आणि हे जे आपले 1 वर्ष आपण ह्याला मशीनसाठी वॉरंटी देतो आणि सर्व्हिस वॉरंटी आहे. म्हणजे कोणाचा जर काय प्रॉब्लेम झाला, फक्त जायचे पैसे ते फार्मरने द्यायचे, बाकीचे जे काय मटेरियल लागेल सगळं आमच्याकडून फ्रीमध्ये राहते. म्हणजे हा कंट्रोल किती वेळा पण खराब होऊ द्या, 10 वेळा होऊ द्या, 20 वेळा होऊ द्या, वर्षामध्ये हा पूर्ण चेंज करून मिळतो. आणि जे हे इन्क्युबेटर आहे ना, जर लाईटचा भरपूर प्रॉब्लेम असेल तर हे सिंगल बॅटरीच्या इन्व्हर्टरवर पण ऑपरेट होतं मशीन. सिंगल बॅटरीच्या इन्व्हर्टरला आपण बॅटरी वापरतो त्याच्यावर? हो. इन्व्हर्टर पण जवळपास 8 ते 9 तास बॅकअप इन्व्हर्टरचा आरामात मिळून जाईल. अच्छा. खूप जास्त. आता हे जे मीटर दाखवलंय, मीटर काय ऑपरेट करायचं? हे इथून आपलं टेम्परेचर, ह्युमिडिटी पूर्ण सगळं सेट केलं असतं. ह्याला रोटेशन ऑटोमॅटिक होतं, टेम्परेचर ऑटोमॅटिक होतं, ह्युमिडिटी ऑटोमॅटिक होते, सगळं पूर्ण ऑटोमॅटिक असते. अच्छा. हीट वगैरे जास्त वाढली तर वरती एक्झॉस्ट फॅन आपण दिलेला असतो. एक्झॉस्ट फॅन हीट जास्त झाली तर बाहेर काढून देतो. म्हणजे इथं हा एक्झॉस्ट फॅन आहे? हो. जर उन्हाळ्यामध्ये वगैरे हीट जर जास्त झाली तर इथून हवा बाहेरून जाते. म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला त्याला काहीच बघायचं नाही. नाही तर मग नुकसान झालं तर लय मोठं नुकसान होईल. हो. ह्याला काहीच बघावं लागत नाही. आपलं हे अंडे एकदा लोड केले, डायरेक्ट 18 दिवसानंतर मशीन ओपन करून फक्त पिल्लेच काढायचं काम 21व्या दिवशी, बाकीच काहीच करायचं नाही. अच्छा. आणि याची किंमत काय? ह्याची किंमत 30,000 रुपये. 30,000 रुपये. गुड. तर आता तुम्हाला डायरेक्ट डेमो. हे आपले कमर्शियल इन्क्युबेटर आहे. 1200 अंड्याचं इन्क्युबेटर आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला टोटल फुल लोड अंडे आहेत.
हे तुम्ही पाहू शकता प्युअर गावरांचे अंडे सर्व लोड आहेत. ह्याच्यामध्ये 1200 अंड्याचं हे आपलं इन्क्युबेटर आहे. तर सर ह्याच्यामध्ये आपलं पूर्ण रोटेशन जे आहे 90 मिनिटाला ऑटोमॅटिक रोटेशन आपण सेट केलेलं असते. पूर्ण ऑटोमॅटिक ह्युमिडिटी सिस्टम पाठीमाग आहे, एक्झॉस्ट सिस्टम आहे, पाठीमाग फॅन आहे आणि हा डिजिटल कंट्रोलर आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण आपण टेम्परेचर पूर्ण सेट केलेलं आहे, ह्युमिडिटी सेट केलेलं आहे. पूर्ण टेम्परेचर आता जे रनिंग टेम्परेचर आहे ते आतमध्ये दाखवतंय. 36.7. हो, आता दरवाजा ओपन केल्यामुळे हे पूर्ण टेम्परेचर थोडंसं डाऊन झालं. अच्छा हे आर्द्रता आहे, 55 आर्द्रता आहे ह्याच्यामध्ये. अच्छा. हे रोटेशन मॅन्युअल रोटेशन करण्यासाठी हे बटन आहे, तुम्हाला दाखवतो. हे आपण मॅन्युअल करायची काही गरज नाही, हे आपण फक्त रोटेशन दाखवण्यासाठी आपण करत आहे. आता रोटेट करतो, दाखवते त्याला रोटेट करा. हे रोटेशन एकदम स्लो मध्ये रोटेशन होत असते. स्लो होत असतं ते एकदम स्लो होत असते. अच्छा, इतकं क्रॉस आहे ते अंडे पडत नाहीत का? नाही नाही, हे पूर्ण सर 45 डिग्री 45 अँगल मध्ये रोटेशन अरे वा. झालं पाहिजे. सुंदर रोटेशन आणि हा असं जर काय प्रॉब्लेम आला म्हणजे जर दरवाजा कोणी ओपन केला, लाईट जर गेली तर असा अलार्म पण ह्याच्यामध्ये येऊन जातो. म्हणजे दरवाजा उघडल्यावर दरवाजा उघडल्यानंतर बरोबर हे वाचतोय तो. हो असतो तो. किंवा तुमचा आतला कोणता पार्ट खराब झाला, हा. अचानक मशीन ओपन न करता जर असा अलार्म येत असेल तर काहीतरी प्रॉब्लेम झाला असं समजा. आता हे अंडे टाकलेले किती अंडे आहेत आपले हे? हे आपल्या जवळपास आता सर 1200 अंडे ह्याच्यामध्ये खूप लोड आहे. हा. भरपूर अंडे. तारखा पण पाहू शकता ह्याच्यामध्ये 28 हा, हे तारीख तारखा टाकलेले हे. असं पूर्ण तारखा ह्याच्यामध्ये टाकले असते. आणि 2-3 दिवसापूर्वी पिल्ले निघले आहेत आपले, ते पण पिल्ले तुम्हाला दाखवून देऊ आपण. ह्याच्यामध्ये कसं पूर्ण सेट केलेलं असतंय आपण. हा. तुम्हाला फार्मरला ह्याच्यामध्ये काय बघायचं नाही, फक्त पूर्ण अंडे लोड करायचे. आपण इथून पाण्याचं कनेक्शन ह्या मशीनला केलेलं आहे. हा. पूर्ण मशीन ऑटोमॅटिक आहे, पाणी पण टाकायचं नाही. आम्ही हे मशीन 10 दिवस ओपन करून बघत नाही. अंडे आणायचे, लोड करायचे, आपापलं काम बघत बसायचं. ह्याच्यापासून आम्ही जवळपास 40 ते 50 हजार रुपये प्रॉफिट ह्याच्या मशीन पासून घेतो आम्ही. आणि हा लाईव्ह डेमो आहे. जे फार्मर आपल्याकडे बघायला येतात मशीन कसं आहे काय, कोणताच इन्क्युबेटर वाला आहे ना जो इन्क्युबेटर स्वतः युज करून पाहत नाही. आम्ही प्रत्येक मशीन आपले युज करून आम्ही पाहतो पहिल्यांदा काय ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, फार्मरला ट्रे टाकायला काय प्रॉब्लेम आहे का, ह्याच्यामध्ये म्हणजे ह्याची शेतकरी आले की डायरेक्ट त्याला स्वतः करायला लावायचं. स्वतः पूर्ण लाईव्ह डेमोज द्यायचा. ही मशीन असं आहे, असं वापरायचं, पूर्ण मशीन डेमोज. अच्छा. हो. आता समजा आपण 18 दिवस याला रोटेशन मध्ये ठेवलं हो, तर 18 दिवसानंतर पुढची प्रोसेस कशी असते याची? 18 दिवसानंतर तुम्हाला सांगतो प्रोसेस मी. हा. हा. हॅचिंग मध्ये आपण असं ट्रे काढून हा. ही पूर्ण आपण असं कॅन्डलिंग करून हा. हे जर असं पूर्ण ट्रे काढून हा. हे आपण कॅन्डलिंग करून हे मशीन मध्ये आपण टाकू शकतो हॅचिंग साठी. हा. आणि नंतर 21व्या दिवशी डायरेक्ट आपले पिल्ले ह्याच्यामधून काढून घ्यायचे. म्हणजे 18 दिवसानंतर ते बंद करायचं, हो डायरेक्ट हे जसं ट्रे मध्ये तुम्ही आता अंडे हे करायला लागला हो हो. त्या पद्धतीत अंडे हे करून ते पिल्ले हे करायचे, हो. अंडे एकीकडे आणि पिल्ले पिल्ले एकीकडे. एकीकडे, बरोबर आहे. अच्छा. आता याला पाणी किती लागतं सर एका दिवसाला साधारण? ते वातावरणानुसार असतंय. वातावरण जर आपलं हे असेल, हा. वातावरण ढगाळ वातावरण जर असेल, हा. ढगाळ वातावरणामध्ये पाणी काहीच लागत नाही. जवळपास 1 ते 2 लिटर फक्त पाणी लागतं. आणि उन्हाळ्यामध्ये थोडं जास्त लागतं, हा. जवळपास 10 ते 15 लिटर पाणी लागतं. फिल्टरवालं पाणी लागतं याला. फिल्टर पाणी लागतं ना? हो, फिल्टर पाणी लागतं. आता इथून आपलं नवीन सिस्टम पुढे सुरू झालं आहे. हा. पाठीमागं बॅक साईडला मोटर कोणतं पण पाणी टाका तुम्ही, काय प्रॉब्लेम येत नाही. आणि हा. लो एकदम पूर्ण मेंटेनन्स कमी. आपल्या मेंटेनन्स मशीनला 0 मेंटेनन्स आहे. अच्छा. हे किती मिनिटाला रोटेट होतं सर? हे प्रत्येक 1.5 तासाला रोटेशन होतं. ह्या साईडला एक लेफ्ट साईड आणि राईट साईड. हा, मग दोन्ही खालीवर 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 होते. अच्छा. हो. आता ह्याच्यात आज अंडे टाकले, किती दिवसाला पिल्लू म्हणून बाहेर निघतं सर? 21 दिवशी पिल्लू ह्याच्यातून बाहेर येतं सर. आणि हे मशीन आपण जवळपास 3 वर्षाला युज करत आहे. हा. हे आपलं सगळ्यात जुनं मशीन आहे. जवळपास हे 7 वर्षापासून आपण हे मशीन युज करत आहे. हा. हा. 18 दिवस आपण त्याच्यामध्ये ठेवतो आणि 18 दिवसानंतर ह्या मशीन मध्ये काढून ठेवतो आणि ह्याच्यामध्ये आपले पूर्ण पिल्ले रेडी होतात. अच्छा. हो, अच्छा. आणि ह्या हे 1200 अंड्याचे ना? हो, हे 1200. आता ह्याची किंमत काय? ह्याची किंमत आपण आता जवळपास 80,000 रुपये ठेवली आहे. हा. कारण पूर्ण नवीन सिस्टम आले आहेत, मेड इन इंडियाचे कंट्रोल आले आहेत. हा. आणि बॅक साईडला पण थोडं ह्युमिडिटी सिस्टम वगैरे आपण चेंज केला आहे. हा. म्हणजे जे भरपूर मॅन्युफॅक्चर आहेत ना ते फोगर युज करतात इन्क्युबेटरसाठी. हा. हा. फोगर न युज करता आपण गन्नी गार्ड सिस्टम वाला आहे, नवीन हा. सिस्टम आपण सुरू केला आहे. हा. एकदम चांगल्या क्वालिटीचं. हा. हॅचिंग पण जवळपास 90% प्लस हॅचिंग येईल असं सिस्टम आपण सुरू केला आहे. म्हणजे आपण जेवढे अंडे टाकलेत तर जो- 90% 90% सक्सेस रेशिओ असावा त्याचा. 1000 अंडे जर टाकले तर आपले जवळपास 900 ते 950 पिल्ले आपल्याला मिळतील. अच्छा. मशीनचे इलेक्ट्रिक पार्टचे 1 वर्ष वॉरंटी, ते सर्व्हिस वॉरंटी येते. म्हणजे जर काय प्रॉब्लेम झाला तर मशीन इकडे येण्याची गरज नाही. आमचा माणूस स्वतः तिथं त्यांच्या फार्मवर जातो आणि मशीन वगैरे काय प्रॉब्लेम आला 1 वर्षानंतर येऊ द्या किंवा 1 वर्षाच्या आतमध्ये येऊ द्या, पूर्ण सर्व्हिस आमची फ्रीमध्ये राहते. फक्त जाण्याचे पैसे त्यांना फार्मरला द्यावं लागतं. आता हे 1200 अंड्याचं इन्क्युबेटर आहे, ह्याच्यापेक्षा मोठे किती ह्याचे करतात तुम्ही? आपल्याकडे मोठे जवळपास ह्याच्यानंतर 2100 अंड्याचे येतं, 3000 अंड्याचे येतं. हा. त्याच्यानंतर आपल्याकडे हे आता आपलं रेडी बघू शकता तुम्ही. हे आपलं 1800 अंड्याचं इन्क्युबेटर आहे. 1800? हो, हे बघा तुम्ही, मेड इन इंडियाचा कंट्रोलर. हा. टोटल नवीन आम्ही इन्क्युबेटर मॅन्युफॅक्चरिंग करून घेतलाय. मेड इन इंडियाचा कंट्रोलर बनवून घेतलाय आपण. हा. याला गॅरंटी राहते, पीस टू पीस डायरेक्ट चेंज. अरे बापरे, पीस टू पीस? पीस टू पीस चेंज वॉरंटी नाही, गॅरंटी राहते. अच्छा. हो. बॅक साईडला आपण हा सिस्टम आता नवीन सुरू करत आहे. बॅक साईडला एक पोत्याची जाळी येते. कशाची?
पोते जाळी गन्नी गार्ड आहे त्याला पाठीमागं. पोतेजळी कशामुळं? ते आर्द्रता बनवण्यासाठी, नॅचरली ह्युमिडिटी बनवण्यासाठी. अच्छा. 0 मेंटेनन्स मशीन आहे, इन्क्युबेटर आहे. हा, म्हणजे एकदा घेतलं की त्यांना म्हणजे 5-10 वर्ष त्याला बघा सिस्टमच नाही, काय प्रॉब्लेमच नाही. 1800 अंड्याचे. हो, 1800 अंडे. आता ह्याच्यात किती अंड्यापर्यंत बनवणार तुम्ही रिक्वायरमेंट नुसार? रिक्वायरमेंट नुसार 2100 अंड्याचं येतं, नंतर 3000 अंड्याचं येतं. आपलं दुसरं बाहेर पण काम सुरू आहे, 6000 अंड्याचं मशीन. हे किती हजाराचं? 6000 अंड्याचं मशीन. 6000 अंड्याचं? हो, 6000. ते लातूरला मशीन आपलं इन्क्युबेटर जात आहे पुढच्या आठवड्यामध्ये. त्याचा पण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल आम्ही टाकून देऊ. 6000 अंड्याचं? 6000 अंड्याचं. आता तुम्ही आता हे जे आहे ह्याची किंमत काय? ह्याची आता तुम्ही 1800 अंड्याचे ते 90,000 रुपये सर. 90,000 रुपये. आणि डिस्काउंट? 10% डिस्काउंट देऊ आपण. हो. मेट्रो इन्क्युबेटर वेगवेगळ्या प्रकारचे इन्क्युबेटर अगदी 5-10 अंड्यापासून ते अगदी 10-12 हजार अंड्यापर्यंत इन्क्युबेटर तयार करतात. क्वालिटी चांगली, पोरग इमानदार आहे, शेतकऱ्याचं पोरग आहे. त्यामुळं तुम्हाला तुम्ही कोंबडी पालक आहात का, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इन्क्युबेटर घ्यायचे का, तर सागर सरांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय, त्याच्यावर एक फोन करा आणि संपूर्ण माहिती घ्या. कोणते इन्क्युबेटर कॅश ऑन डिलिव्हरी आहेत, कोणत्या ह्याच्यावर किती डिस्काउंट आहे, किती अंडे आपण हे करू शकतो, आणि सर्वात महत्वाचं आपण लाईव्ह डेमो पाहिला की इन्क्युबेटर मधून आपण पिल्ले कसे काढतो, जो की आतापर्यंत आपण कुठं पाहिला नाही. मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मी म्हणतो इन्क्युबेटर घेऊ नका, पण या पोराचा जो उद्योग आहे तो खरंच पाहण्यासारखा आहे. आणि इथं आल्यानंतर तुम्ही 100% कोंबडी पालक शेतकरी व्हाल अशी आम्हाला अपेक्षा आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.